उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर इथे पत्रकारांना झालेल्या मारहाणीनंतर गंभीरतेने दखल घेतली होती। तात्काळ हे ठिकाण रद्द करण्याची कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती। मात्र अधिकाऱ्यांनी 2 दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तपत्रात निविदा जाहिरात प्रसिद्ध केली आणि त्यावरून संतप्त होत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कायमस्वरूपी हा ठेका रद्द करायची मोठी घोषणा केली आहे। त्याची मनमानी मोडून काढण्यासाठी त्याला तर काढून टाकला, तो टोलही आपण काढून टाकू आणि पत्रकारांच्या पाठीशी शिवसेना आहे। त्र्यंबकेश्वरच्या एंट्री पॉइंटवर वाहनधारकांकडून प्रवेशाची पावती घेणाऱ्या गावगुंडांनी पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केला होता। यात पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण टाजणे हे गंभीर जखमी झाले होते। प्रवेश शुल्काच्या नावाखाली सुरू असलेली वसुली या निमित्तानं समोर आली। या घटनेनंतर राज्यकर्त्यांनी तातडीनं यामध्ये कठोर शासन करण्याची भूमिका घेतली। तातडीनं ठेका रद्द करण्याची कारवाई केली। पण 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर नगर परिषद प्रशासनानं नव्यानं निविदा जाहिरात प्रसिद्ध करत ठेका देण्याची तयारी सुरू केली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पक्ष मेळाव्याच्या निमित्तानं नाशिक दौऱ्यावर असताना ही माहिती समजली। त्यांनी हा संपूर्ण ठेका कायमस्वरूपी रद्द करत त्याचा पैसा आपल्याच विभागातून देण्याची घोषणा केली। पत्रकारांवर हल्ला मगाशी तो सांगितलं ना, आपलं तिथंच झालं ना त्र्यंबकच्या टोल नाक्यावर। त्याची मनमानी मोडून काढण्यासाठी त्याला तर काढून टाकला, तो टोलही आपण काढून टाकू आणि पत्रकारांच्या पाठीशी शिवसेना आहे। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब मंत्री दादा भुसे यांनी आणून दिली। नव्यानं कंत्राट देण्यासाठी जाहिरात काढली असं समजतात स्वतः दादा भुसेंनी फोनवरून संपूर्ण माहिती घेत अधिकाऱ्यांना थेट सुनावलं होतं। 1,08,00,000 रुपयांचा साधारणपणे यंदाच्या वर्षीचा ठेका होता। त्यामुळे पैशासाठी महादेवाची आणि महाराष्ट्राची बदनामी नको अशी भूमिका घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनंतर त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांचं निर्विघ्नपणे दर्शन होणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेली ही घोषणा लवकरात लवकर अंमलात येण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जाते। तर पत्रकारांच्या एकजुटीच्या लढ्याला या निमित्तानं यश आल्याचंही बोललं जातं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन म्हणून त्र्यंबकेश्वर येथील जी प्रवेश शुल्क फी आहे त्यासोबतच जी पार्किंग आहे त्या संबंधीचा कायमस्वरूपीचा ठेका रद्द करण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय महत्त्वाचा होता। हा निर्णय म्हणजे पत्रकारांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी जी एकजूट दाखवलेली होती त्याचा हा विजय म्हणावा लागेल। आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या प्रवेश शुल्क आणि पार्किंगच्या माध्यमातून जी वसुली केली जायची त्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरमध्ये गुन्हेगारी फोफावत होती, त्याला या निमित्तानं चाप बसणार आहे। पत्रकारांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर समोर आलेल्या त्र्यंबकेश्वर इथल्या प्रवेश शुल्क वसुलीचा मुद्दा या निमित्तानं कायमचा निकाली निघालाय। पण राज्यात अनेक ठिकाणी एंट्री फीच्या नावाखाली वाहनधारकांना लुबाडलं जातं। याबाबतही राज्य सरकारनं कठोर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। किरण टाजणे, पुढारी न्यूज, नाशिक।